संजीवनी प्रतिष्ठान महाविद्यालय कुरुन शैक्षणिक वर्ष 2024-25। माझे नाव भोसले रुपाली पोपट, B.एड द्वितीय वर्ष, विषय 212A एका शैक्षणिक संशोधनाचे विकसन, मार्गदर्शक प्राध्यापक काळे सर। चला तर आपण आता पुढे वळूया। पुढे आपण इतिहासाचा पहिला धडा इतिहासाची साधने आज आपण पाहणार आहोत। त्याचा घटक आहे इतिहासाची साधने आणि उपघटक आहे भौतिक साधने, लिखित साधने व मौखिक साधने। तर आपण आज या तीन साधनांचा अभ्यास करणार आहोत। इतिहासाच्या साधनांमध्ये या तीन घटकांचा अभ्यास केला जातो। इतिहासाची महत्त्वाची हे तीन साधने आहेत, भौतिक, लिखित आणि मौखिक। चला तर आपण आता या आकृतीद्वारे इतिहासाची साधने यांचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने तसेच प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी यासारख्या साधनांचा अभ्यास केला जातो। तर आपल्याला आज या तीन साधनांचा अभ्यास करायचा आहे। चला तर आपण आता इतिहासाच्या साधनांमधील सगळ्यात पहिलं साधन म्हणजे भौतिक साधने। भौतिक साधने म्हणजे काय? इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी घटकांचा समावेश केला जातो। तसेच त्यामध्ये इमारती व वास्तू यांचाही समावेश होतो। आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश व संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो। या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यांसारख्या वास्तू बांधल्या गेल्या। या इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यांसारख्या इमारतींचा समावेश होतो। या वस्तूंपैकी अनेक वस्तू आज सुस्थितीत पाहावयास मिळतात। काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आली आहेत। उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल। या आकृतीद्वारे आपण भौतिक साधने कोणकोणती आहेत ते पाहूया। इमारती, राजवाडे, रस्ते, पूल, पुतळे, नाणी, स्मारके, तुरुंग ही सर्व इतिहासाची भौतिक साधने आहेत। हे तुम्हाला माहिती असेल। यातील काही वास्तू आपल्याला सर्वांनाच पाहावयास मिळतात। त्यामध्ये पुतळे आणि स्मारके। स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या स्वरूपात उभारली गेली। ते पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळेल। माणसांनी वापरलेल्या वस्तूवरून त्या काळाच्या समाजातील परस्पर संबंधीची माहिती मिळते। प्राचीन वस्तू व त्यांच्या अवस्थेच्या सहाय्याने त्यावेळेसच्या मानवी रचनेची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची आपल्याला माहिती मिळते। त्यानंतर इतिहासाच्या साधनांमधील दुसरा प्रकार म्हणजे लिखित साधने। ही साधने आपल्या सर्वांनाच माहीत आहेत। लिखित साधने म्हणजे काय? लिखित साधने म्हणजे लिहून ठेवलेली साधने होय। यामध्ये विविध ग्रंथ, ताम्रपान, शिलालेख तसेच वृत्तपत्र, नियतकालिके, नकाशे, आराखडे या सर्व गोष्टींचा समावेश होतो। लिखित साधने यामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके यातून आपणास सर्वांना माहिती मिळते व आपल्याला सर्वांना पाहावयास बी मिळते। वृत्तपत्रे हे सर्वांना माहीत आहे। वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते। त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात। आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती। लिखित साधनामधीलच दुसरं उदाहरण म्हणजे नकाशे व आराखडे। नकाशा हे देखील इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते। नकाशावरून आपणास शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते। ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांतांचे, शहराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत। तसेच काही नकाशे, त्यांच्या आराखडे हे देखील इमारत, स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात। उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत।
हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केले आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. तर चला तर आपण आता पुढच्या स्लाईडमधून व पुढच्या आकृतीच्या साहाय्याने पुढील काही उदाहरणांचा अभ्यास करूया. या आकृतीद्वारे आपल्याला लिखित साधनांचे उत्तम उदाहरणे पाहायला भेटतील. तर त्यामध्ये लिखित साधनामध्ये पत्रव्यवहार, नियतकालिके, नोंदी, फॅक्टरी रेकॉर्ड्स, वृत्तपत्रे, आत्मचरित्रे, चरित्रे, पुस्तके अशा अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. इतिहासाच्या साधनामधील तिसरा प्रकार म्हणजे मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे काय? मौखिक साधने म्हणजे ओव्या, लोकगीते यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. असे साहित्याला मौखिक परंपरेने जतन केलेले साहित्य असे म्हणतात. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये काही साधनांचा समावेश होतो. त्यामध्ये स्फूर्तिगीते स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यांपैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत, परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत. या स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते. यातीलच दुसरं उदाहरण म्हणजे पोवाडे. पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेविषयी तसेच व्यक्तींच्या कार्याविषयी माहिती मिळते. ब्रिटिश आमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यांवर आधारित पोवाडे रचले गेले. पोवाडे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत, तुम्ही ऐकलेली असतील. तसेच लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गाची जागृती, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यांसारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे. त्यातीलच तिसरा उदाहरण म्हणजे दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो. त्यातीलच आणखी एक उदाहरण म्हणजे छायाचित्रे. छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध घटना, त्याचप्रमाणे वस्तू, वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. अशा प्रकारे आपण अनेक उदाहरणाद्वारे मौखिक साधने अभ्यासली आहेत. चला तर आपण या आकृतीद्वारे आणखी उदाहरणे पाहूया. त्यामध्ये लोकगीते, स्फूर्तिगीते, ओव्या, मेळे जलसे, कलापथके, मुलाखती, प्रसंगवर्णने, लोककथा, पोवाडे यांसारखी अनेक उदाहरणे आपल्याला मौखिक साधनांचे देता येतील. आता आपण इतिहासाची तिन्ही साधनांचा अभ्यास केलेला आहे. त्यामधीलच पहिल्या साधनाचे, भौतिक साधनाचं एक जिवंत उदाहरण म्हणजे वस्तुसंग्रहालय आणि इतिहास. इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तुसंग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात. आगाखान पॅलेस हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यातीलच दुसऱ्या उदाहरण लिखित साधनाचं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक सुरू केले, परंतु त्यांच्या पुढील अभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांचे लिखाण केले. त्यातीलच एक पुढचं उदाहरण म्हणजे लिखित साधनामधील मौखिक साधनामधील महत्त्वाचं उदाहरण म्हणजे चित्रपट. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळावेगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1913मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. तर आता आपण लिखित साधनांच्या पुरातन काळातील पुरावे इमेजेसद्वारे पाहूया. मी काही इमेजेस गुगलवरून डाउनलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही लक्षपूर्वक पहा व तुम्हाला त्याबद्दल काय वाटते ते मला सांगा. या इमेजमधून आपल्याला ताम्रपान आणि शिलालेख याबद्दल माहिती मिळते. या इमेजद्वारे आपल्याला जुन्या काळातील पत्रव्यवहार कशा प्रकारचा होता हे समजते. चला तर मुलांनो,
आपला पाठ आता पूर्ण झाला आहे व तो तुम्हाला समजला असेल. आता स्वाध्याय व्यवस्थित पूर्ण करावा तुम्ही. लगेच. थँक्यू.